आज आपण स्टडी करणार आहे सिम्पल इपिथेलियममध्ये असलेले काही टाईप. आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो आपला टाईप पाहायला भेटणार पहा, स्क्वॅमस इपिथेलियम. याला शटायचं एक, त्याला इपिथेलियल टिश्यूज असं म्हटलं जातं किंवा इपिथेलियम असं म्हटलं तरी चालेल. ओके, पहिला टाईप आपण पाहतोय काय, स्क्वॅमस इपिथेलियम. इथं आपल्याला डायग्राम पाहायला भेटणार आहे. ओके, आता ह्या स्क्वॅमस इपिथेलियम, सिम्पल इपिथेलियममध्ये आपल्याला माहिती आहे काय असेल, फक्त सिंगल लेअर प्रेझेंट असते लक्षात ठेवायची सेलची, रेस्ट ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. म्हणजे हे जे आपल्याला नॉन सेल्युलर पाहायला भेटणार हे ॲक्च्युली काय आहे, दिस इज ए बेसमेंट मेम्ब्रेन, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता याच्यामध्ये स्क्वॅमस इपिथेलियममध्ये जर आपण पाहिलं तर ॲक्च्युली सेल्स कशा असतात, फ्लॅट सेल्स असतील लक्षात ठेवायचं. बरोबर, त्याच्यानंतर ह्या ज्या सेल्स हे पॉलिगॉनल आहे, ह्या पॉलिगॉनल आपल्याला पाहायला भेटणारे सेल्स असतील. ओके, आता स्क्वॅमस इपिथेलियमला क्वेश्चन वगैरे विचारलं जातं, पेवमेंट इपिथेलियम असं पण म्हटलं जातं. पेवमेंट इपिथेलियम असं पण आपण म्हणतो, बिकॉज द मार्जिन ऑफ दीज सेल्स हॅव सिरेटेड, याला शटायचं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण जर पाहिले एक सेल्स, तर याचा आपल्याला मार्जिन जो पाहायला भेटणार हा कसा असतो, सिरेटेड मार्जिन आहे. इथं आपल्याला सेंट्रल न्यूक्लियस पाहायला भेटणार, हा स्पिरिकल किंवा ओव्हल आपला न्यूक्लियस पाहायला भेटणार आहे. ओके, आता दुसऱ्या सेलच्या मार्जिनसोबत ॲक्च्युली काय होतो, फिट इन दिस वे विथ ॲडजसंट मार्जिन ऑफ द सेल हिअर. बरोबर ना, जस्ट लाईक अ टाईल्स, जे जसे आपण फरशा एकमेकांना अटॅच करतो किंवा फिट करतो त्याप्रमाणे हे एकमेकांना काय होतात लक्षात ठेवायचं, मार्जिन्स थ्रू फिट होतात एकमेकांमध्ये. ओके, आता ते आपल्याला टाईलसारखं स्ट्रक्चर पाहायला भेटणार, टाईल्स ऑन फुटपाथ. दॅट्स वाय दीज इपिथेलियम आर कॉल्ड ॲज पेवमेंट इपिथेलियम, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता यांच्यामध्ये आपला जो न्यूक्लियस आहे, हा जो न्यूक्लियस आहे हा कसा आहे, एक तर स्पिरिकल आहे किंवा आपण त्याला कन्सिडर करतो ओव्हल. पण पोझिशन आपल्याला काय पाहायला भेटणार आहे, सेंट्रल पोझिशन, हे लक्षात ठेवायचं. सेंट्रलला प्रेझेंट असेल, इथं दाखवा किंवा इथं दाखवा, दोन्हीपैकी एक ठिकाणी सेंट्रलला आपल्याला पाहायला भेटणार आहे स्पिरिकल किंवा ओव्हल न्यूक्लियस इज प्रेझेंट. ओके, आता त्याचं फंक्शन समजून घ्या. आता आपल्या स्टेट बोर्डमध्ये जास्त फंक्शन त्याच्यामध्ये मेन्शन केलं, पण आपल्याला स्पेसिफिक फंक्शन माहीत पाहिजे. ओके, अकॉर्डिंग टू NCERT जर आपण पाहिलं स्क्वॅमस इपिथेलियमचं जे मेन फंक्शन असतं ते आपल्याला पाहायला भेटतं, दॅट इज वॉट नथिंग बट द डिफ्युजन. हे ॲक्च्युली कशासाठी हेल्प करतं, डिफ्युजनसाठी. म्हणजे त्याच्या ॲक्रॉस सबस्टन्सेस काय होतात, डिफ्यूज होतात किंवा पास होतात लक्षात ठेवायचं. ओके, आपल्याला हे कुठं फाइंड आउट होतात, वेअर दे ॲक्च्युली फाउंड, ते फाउंड इन ब्लड व्हेसल्स. ब्लड व्हेसलमध्ये आपल्याला पाहायला भेटणार. त्यानंतर जे आपल्याला पाहायला भेटणार ते म्हणजे ॲलोलाय. बरोबर, आता लंग्समध्ये काय असतात, मेनी ॲलोलाय आपल्याला पाहायला भेटणार, जस्ट लाईक अ ग्रेप लाईक आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटतं, असं आपलं स्ट्रक्चर पाहायला भेटणार. दॅट इज वॉट नथिंग बट द ॲलोलसिस. आता इथं आपल्याला माहिती आहे ब्लड कॅपलरीज प्रेझेंट आहे. ओके, आता ही जी ॲलोलसची वॉल आहे ही पण ॲक्च्युली कशापासून फॉर्म झालेली, स्क्वॅमस इपिथेलियम. आणि ब्लड कॅपलरीची वॉलमध्ये पण काय असतं लक्षात ठेवायचं, स्क्वॅमस इपिथेलियम. त्याच्यातून काय होतील लक्षात ठेवायचं, गॅसेस काय होतील, डिफ्यूज होतात, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता दोन आपण याच्यामध्ये एक्झाम्पल पाहिले पहा, ॲल्व्हेओलर वॉल आणि ब्लड व्हेसल. म्हणजे स्पेशली जी असते ब्लड कॅपलरी त्याच्या वॉलमध्ये स्क्वॅमस इपिथेलियम प्रेझेंट असतं आणि ते डिफ्युजनसाठी हेल्प करतं लक्षात ठेवायचं. ओके, गॅस डिफ्युजन आपल्याला पाहायला भेटणार आहे. चलो, आता नेक्स्ट आपल्याला जो टाईप पाहायला भेटणार त्याला आपण क्युबॉइडल इपिथेलियम असं कन्सिडर करतो. आता क्युबॉइडल इपिथेलियमचं जर आपण स्ट्रक्चर जर पाहिलं, या ठिकाणी आपल्याला ह्या ज्या सेल्स पाहायला भेटणार ह्या क्यूब शेप्स आपल्याला पाहायला भेटणार आहे. म्हणजे क्यूब शेप सेल्स प्रेझेंट असेल, त्याच्या नावामध्येच क्युबॉइडल आहे, हे लक्षात घ्या. ओके, यांच्यामध्ये पण स्पिरिकल सेंट्रल न्यूक्लियस प्रेझेंट आहे, स्पिरिकल सेंट्रल न्यूक्लियस देअर. बरोबर, नंतर त्याचं फंक्शन, मेन फंक्शन जे आपल्याला पाहायला भेटतं ते आहे ॲब्सॉर्प्शन अँड सिक्रेशन. हे ॲब्सॉर्प्शन आणि सिक्रेशनसाठी हेल्प करणार आहे. ओके, वेअर दे ॲक्च्युली फाउंड, हे आपल्याला कुठं फाइंड आउट होते. इथे जर आपण एक्झाम्पल जर पाहिले ते म्हणजे डक्ट ऑफ ग्लँडमध्ये, म्हणजे जे ग्लँडचे डक्ट असतात पहा,
म्हणजे मेनली आपल्याला एक्झोक्राइन ग्लँडमध्ये काय पाहायला भेटणार, डक्ट पाहायला भेटतील. त्या डक्टमध्ये क्युबॉइडल इपिथेलियम प्रेझेंट असतील. त्यानंतर जे आपल्याला PCT अँड DCT पाहायला भेटतं नेफ्रॉनचं, त्यामध्ये पण क्युबॉइडल इपिथेलियल सेल्स प्रेझेंट असतील. PCT म्हणजे प्रॉक्झिमल कॉन्व्हेंट्रिक्युल, DCT म्हणजे डिस्टल कॉन्व्हेंट्रिक्युल आपला नेफ्रॉनमध्ये पाहायला भेटणार. नेफ्रॉन इज ए स्ट्रक्चरल फंक्शन युनिट ऑफ किडनीमध्ये आपला पाहायला भेटणार आहे. रिनल ट्युब्युलचे दोन्ही पार्ट आहे. ओके, दी इज लाईन बाय क्युबॉइडल इपिथेलियल सेल्स आणि तिचं ॲक्च्युली ते ॲब्सॉर्प्शन आणि सिक्रेशनसाठी हेल्प करते. इज कॉलमनर इपिथेलियम. आता फिगरमध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर ह्या ज्या सेल्स आपल्याला पाहायला भेटणार आहे हे टॉल असतात पहा, टॉल अँड पिलर लाईक. पिलर म्हणजे आपल्याला माहिती आहे खांबासारखे असतात, टॉल आणि खांबासारखे उंच आपल्याला सेल्स पाहायला भेटणार. दॅट्स वाय दीज सेल्स आर कॉल्ड ॲज कॉलमनार इपिथेलियल सेल्स. ओके, आता कॉलमनार सेल्समध्ये आपल्याला एक प्रॉपर्टी कोणती पाहायला भेटणार आहे का यांच्यामध्ये हे जे न्यूक्लियस प्रेझेंट असतात, न्यूक्लियस हे सेंटरला प्रेझेंट नाही, हे लक्षात ठेवायचं. ओके, हे आपल्याला कुठं पाहायला भेटणार आहे, टुवर्ड बेस म्हणजे सेंट्रलच्या खाली बेसकडं आपल्याला पाहायला भेटणार न्यूक्लियस प्रेझेंट असतील. बरोबर. त्यानंतर यांच्यामध्ये जो फ्री सरफेस आहे म्हणजे वरचा अपायकल रिजन जो आपल्याला पाहायला भेटणार आहे हा ब्रॉड आहे आणि दुसरं जो आपण कन्सिडर करतो दॅट इज इनर सरफेस. इनर सरफेस जर आपण पाहिलं तर हा नॅरो आपल्याला पाहायला भेटणार आहे. इट इज नॉट ए ब्रॉड स्ट्रक्चर. खालचाच आपल्याला जो पाहायला भेटणार बेसमेंट मेम्ब्रेनवर रेस्ट असतो, ॲक्च्युली कसं आहे नॅरो आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, आता ह्या ज्या सेल्स आहे ह्या आपल्याला दोन टाईपच्या पाहायला भेटणार कॉलमनार इपिथेलियल सेल्स. एक तर आपण कन्सिडर करू याच्या फ्री सरफेसवर आपण जर पाहिलं तर फिंगर लाईक प्रोजेक्शन्स प्रेझेंट आहे, फिंगर लाईक प्रोजेक्शन्स प्रेझेंट असतात. दीज फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आर कॉल्ड ॲज मायक्रोव्हिलाय. त्यांना आपण कन्सिडर करतो मायक्रोव्हिलाय. आता ज्या कॉलमनार सेल्समध्ये मायक्रोव्हिलाय प्रेझेंट असतात त्यांना नॉन सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियल सेल्स आपण म्हणायचं. म्हणजे यांनाच आपण काय म्हणतो, नॉन सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियल सेल्स, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता याचं जे मेन फंक्शन आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ नॉन सिलिएटेड कॉलमनार इपिथेलियल सेल्स, दॅट इज ॲब्सॉर्प्शन. हे काय असेल, ॲब्सॉर्प्शन आणि सिक्रेशन. बरोबर. आता अकॉर्डिंग टू देअर फंक्शन हे आपल्याला कुठं पाहायला भेटणार, दोन मेन रिजन आपल्याला पाहायला भेटतील. एक म्हणजे काय का इंटेस्टिनल लाईनिंग म्हणजे इंटेस्टाईनच्या आतल्या रिजनला किंवा इनर लाईनिंगला आपला अशा सेल्स पाहायला भेटणार का ज्यांच्यामध्ये मायक्रोव्हिलाय प्रेझेंट असतील. आणि दुसरं म्हणजे काय स्टमक लाईनिंग म्हणजे स्टमकच्या आतल्या रिजनला. आता स्टमकच्या आतल्या रिजनला ज्या प्रेझेंट असतील मायक्रोव्हिलाय वगैरे असलेल्या तुमच्या कॉलमनर सेल्स, याच्यामध्ये असलेल्या ज्या सेल्स आहे काही मॉडिफाईड होतात, त्याच्यापासून गॅस्ट्रिक ग्लँड्स वगैरे फॉर्म होतात आणि तिथं सिक्रेशन इथं फंक्शन असेल. ओके, आणि इंटेस्टिनल लाईनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर इथं आपल्याला माहिती आहे मायक्रोव्हिलायमुळं काय होतं, सरफेस एरिया इन्क्रीज होतो. हे लक्षात ठेवायचं, सरफेस एरिया इन्क्रीज झाल्यामुळं हे जे फंक्शन असतं या सेलचं इन द इंटेस्टिनल लाईनिंग हे काय असेल, ॲब्सॉर्प्शन. म्हणजे जे सिम्पल फूड मटेरियल तयार झालेलं आहे डायजेशन थ्रू त्याचं ॲब्सॉर्प्शन मॅक्झिमम हवं त्यासाठी मायक्रोव्हिलाय प्रेझेंट असतात आणि ह्या सेल्स आपल्याला इंटेस्टिनल लाईनिंगला पाहायला भेटतील. ओके, आता दुसरं जे एक्झाम्पल आपल्याला पाहायला भेटणार शेवटचं आपण पाहतोय त्याच्यामध्ये अदर पण टाईप आहे पण सिलेटेड इपिथेलियल सेल्स आपल्याला पाहायला भेटणार आहे. आता सिलेटेड इपिथेलियल सेल्स ह्या दोन टाईपच्या असू शकतात. एक तर ह्या कॉलमनार असतील किंवा ह्या आपल्याला पाहायला भेटतील क्युबॉइडल असतील. एक तर कॉलमनर किंवा क्युबॉइडल आपल्याला सेल्स पाहायला भेटतील. ओके, इथं आपण एक्झाम्पल कशाच दाखवलं आहे पहा, हे आपण क्युबॉइडल इपिथेलियल सेल्स दाखवलं आहे. यांच्यामध्ये जर आपण पाहिलं इथं जर फ्री सरफेस जर आपण पाहिला तर यांच्यामध्ये हेअर लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतील, हेअर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असेल. बरोबर, मग त्यांनाच आपण कन्सिडर करतो पहा सिलिया. दी इज नथिंग बट द सिलिया. बरोबर. आता कॉलमनारमध्ये जर आपण पाहिलं तर इन्स्टेड ऑफ मायक्रोव्हिलाय दे हॅव इथं काय असेल, सिलिया प्रेझेंट असतील, हे लक्षात ठेवायचं. आता यांचं मेन जे फंक्शन असतं, मेन जे फंक्शन जर आपण पाहिलं
तर हे सिलेरी मुवमेंटसाठी रिस्पॉन्सिबल असतात. म्हणजे हे काय करतात, एक तर तुमचे जे ट्रॅकिया आपल्याला पाहायला भेटणार आहे, कुठं फाइंड आउट होतात लक्षात ठेवायचं, ट्रॅकियामध्ये आपल्याला पाहायला भेटतील. रेस्पिरेटरी सिस्टीमचा पार्ट आहे आपल्याला माहिती आहे, बरोबर ना. ट्रॅकियामध्ये असलेले जे डस्ट पार्टिकल आहे, सपोज ॲक्सिडेंटली जर ते एंटर जर झाले तर सिलेरी मुवमेंट थ्रू ॲक्च्युली जे डस्ट पार्टिकल आहे ते रिमूव्ह केले जातात ट्रॅकियामधून किंवा रेस्पिरेटरी ट्रॅकमधून. आणि दुसरं जर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर ओविडक्ट ऑफ व्हर्टिब्रेट्स आपण त्याला कन्सिडर करतो. ओके, आता जर आपण ऑलरेडी स्टडी केलेले 10th पाहिलं असेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, का त्याच्यामध्ये आपल्याला युट्रस पाहायला भेटणार, नंतर इथं फिमरी वगैरे प्रेझेंट असेल, बाहेरच्या साईडला ओव्हरी प्रेझेंट आहे, याला आपण कन्सिडर करतो ओविडक्ट किंवा याला म्हणतात फॅलोपियन ट्यूब. ओवा हा नॉन मोटाईल असतो फिमेलमध्ये. ओके, आता याची जी मुवमेंट आहे युट्रसपर्यंत, ओके, हे कशा थ्रू होणार, हा ज्यावेळेस ओविडक्टमध्ये एंटर होतो त्यावेळेस ओविडक्टच्या लाईनिंगला ॲक्च्युली सिलेटेड इपिथेलियल सेल्स मिळत असतील. ह्या सिलेटेड इपिथेलियल सेल्स मुवमेंट करतात आणि ह्या मुवमेंट थ्रू हा जो ओवा आहे हा पास केला जातो टुवर्ड द युट्रस. ओके, दॅट इज ऑल अबाउट द सिलेटेड इपिथेलियल सेल्स. लक्षात ठेवायचं, ह्या कोलमनर किंवा किबॉइडला असू शकतात. आणि आपला जो फॅरिंगल रिजन पाहायला भेटणार आहे, बकल रिजन आपण त्याला कन्सिडर करतो, लोअर बकल रिजन जो असतो फ्रॉगमध्ये, त्यांच्यामध्ये पण आपल्याला सिलेटेड इपिथेलियम पाहायला भेटतं. स्टडी करतो दॅट इज ग्लँड्युलर इपिथेलियम. आता हे जे ग्लँड्युलर इपिथेलियम असतात ॲक्च्युली हे काय येतं, स्पेशलाइज काय असतील तुमचे किंवा मॉडिफाईड त्याला आपण कन्सिडर करतो. हे एक तर क्युबॉइडल किंवा कॉलमनार सेल्स आपला पाहायला भेटणार आहे, बरोबर. आता यांच्यामध्ये आपल्याला लार्ज स्पेरिकल न्यूक्लियस पाहायला भेटणार. लार्ज स्पेरिकल न्यूक्लियस इज प्रेझेंट इन दिस टाईप. ओके, इथं जर आपण पाहिलं तर ॲक्च्युली आपण कॉलमनर इपिथेलियल सेल्स पाहतोय. आता याच्यामध्ये काही सेल्स मॉडिफाईड झाले, म्हणजे फॉर एक्झाम्पल ही सेल मॉडिफाईड झालेली, हे लक्षात ठेवायचं. ह्या सेलचं नाव ॲक्च्युली काय आहे, याला आपण गॉबलेट सेल असं कन्सिडर करतो. दिस इज व्हॉट नथिंग बट द गॉबलेट सेल, किंवा थोडक्यात त्याला म्युकस सेल असं पण म्हणणार आपण, कारण की इट रिलीज म्युकस रिलीज करण्यासाठी ते हेल्प करणार आहे. ओके, आता ह्या सेल्समध्ये आपल्याला ग्लँड्युलर इपिथेलियममध्ये काय पाहायला भेटणार, का यांच्या सायटोप्लाझममध्ये काय असतं लक्षात ठेवायचं, सिक्रेटरी ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतील, बरोबर ना. सिक्रेटरी प्रोडक्ट किंवा व्हेसिकल्स आपल्याला पाहायला भेटणार आहे, कशामध्ये तयार होतील, सायटोप्लाझममध्ये आपला पाहायला भेटणार आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता ह्या ज्या टाईप्स आपल्याला पाहायला भेटणार अकॉर्डिंग टू देअर नंबर, त्याच्यानंतर मोड ऑफ पोअर, त्यानुसार याचे टाईप्स पडतात. आता ऑन द बेसिस ऑफ नंबर जर आपण पाहिलं तर ॲक्च्युली याचे 2 टाईप आहे. 2 टाईप म्हणजे काय, एक जे आपल्याला पाहायला भेटणार आहे ते म्हणजे युनिसेल्युलर आपण म्हणू शकतो, आणि दुसरं जे असतं ते आपल्याला पाहायला भेटणार मल्टी सेल्युलर. मग आता युनिसेल्युलर म्हणजे काय, सिंगल सेल मॉडिफाईड झाले त्याला आपण युनिसेल्युलर असं कन्सिडर करतो. याचं जर आपण एक्झाम्पल जर पाहिलं तर गॉबलेट सेल आपला पूर्ण ॲलिमेंट्री कॅनलच्या इनर लाईनिंगला पाहायला भेटणार आहे. म्युकस वगैरे रिलीज करतात, आणि त्या म्युकसचं फंक्शन काय असतं, एक तर डस्ट पार्टिकलला वगैरे ट्रॅप करणं, आणि दुसरं जे आपल्याला पाहायला भेटणार ते म्हणजे काय, लुब्रिकेशनसाठी हेल्प करणं. हे लक्षात ठेवायचं, कारण की गॉबलेट सेल्स किंवा म्युकस सेल्स काय करतात, म्युकस रिलीज करतात. ओके, त्यानंतर मल्टीसेल्युलरचं आपण एक्झाम्पल जर पाहिलं तर याच्यामध्ये भरपूर एक्झाम्पल आहे. इथं आपण पाहतोय सलायव्हरी ग्लँड, बरोबर ना. सलायवा वगैरे रिलीज करण्यासाठी ते हेल्प करतात, तिथं आपण फिगर दाखवली बरोबर. मग आता ह्या ज्या मल्टीसेल्युलर आपला ग्लँड्स पाहायला भेटणार आहे, यांना पण आपण काय करतो, डिवाइड करतो. कशाच्या बेसिसवर आपण यांना डिवाइड करणार, ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पोअर, म्हणजे ते ॲक्च्युली रिलीज कसं करतात त्यांचं प्रॉडक्ट, बरोबर. आता याचे जर आपण 2 टाईप जर पाहिले तर याच्यामध्ये येतात एक्झोक्राईन ग्लँड, काय येतील, एक्झोक्राईन ग्लँड, आणि दुसऱ्या ज्या असतात त्यांना आपण एंडोक्राईन ग्लँड असं म्हणणार, बरोबर. आता एक्झोक्राईन ग्लँडलाच आपण डक्ट ग्लँड असं कन्सिडर करणार, बिकॉज दीज सेल्स हॅव डक्ट.
यांच्याकडे डक्ट प्रेझेंट असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं जर सपोज जर ग्लँड असेल तर याच्यापासून एक डक्ट बाहेर पडणार. ह्या ग्लँडमध्ये जे प्रोडक्ट तयार होणार हे डक्ट थ्रू ब्लड स्ट्रीममध्ये ॲक्च्युली रिलीज होणार. हे लक्षात ठेवायचं. त्यांना आपण एक्झोक्राईन ग्लँड असं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल लिव्हर आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. लिव्हरमध्ये पण जे सिक्रेशन वगैरे तयार होणार आहे की नाही, ज्युसेस वगैरे आपलं बाईल ज्यूस वगैरे पाहायला भेटणार, ते बाईल डक्ट थ्रू कशामध्ये डिओडिनममध्ये रिलीज होतं असं लक्षात ठेवायचं. म्हणजे ह्या काय येतं डक्ट ग्लँड आहे. आणि एंडोक्राईन ग्लँड जर आपण पाहिलं यांच्याकडं डक्ट प्रेझेंट नाही, त्याच्यामुळे त्यांना आपण डक्टलेस ग्लँड असं कन्सिडर करतो. दे डझंट हॅव डक्ट. म्हणजे थोडक्यात एक्झोक्राईन ग्लँड रिलीज देअर सिक्रिशन थ्रू द डक्ट अँड एंडोक्राईन ग्लँड डायरेक्टली रिलीज देअर सिक्रिशन इन टू द ब्लड स्ट्रीम. आहे की नाही, यांच्याकडे डक्ट प्रेझेंट नाही, डायरेक्टली ब्लड स्ट्रीममध्ये त्यांचं सिक्रेशन रिलीज होणार. हे लक्षात ठेवायचं. अशांना आपण एंडोक्राईन ग्लँड असं म्हणतो. आता एक्झोक्राईन ग्लँड एक तर ज्युसेस वगैरे रिलीज करतील, डायजेस्टिव्ह ज्युसेस वगैरे असतील किंवा म्युकस वगैरे आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यानंतर जर आपण दुसरं जर पाहिलं याच्यामध्ये तर सलायवा सपोज, बरोबर ना. त्यानंतर एंडोक्राईन ग्लँडचं जर आपण पाहिलं एक्झाम्पल्स यामध्ये काय येतं, थायरॉईड ग्लँड आहे सपोज, किंवा आपण ऐकलं असेल पिट्युटरी ग्लँड आहे का नाही. यांचं फंक्शन जे असतं ते हार्मोन्स वगैरे रिलीज करतील. हार्मोन्स म्हणजे केमिकल मॅसेंजर्स आपल्याला पाहायला भेटतील. ओके. आणि याचं जर आपण एक्झाम्पल पाहिलं एक्झोक्राईन ग्लँडचं तर याच्यामध्ये आपण लिव्हर म्हणू शकतो, नंतर सलायव्हरी ग्लँड म्हणू शकतो, सलायव्हरी ग्लँड असेल किंवा टियर ग्लँड असेल, बरोबर.